Spotlight, an ABP News Network initiative. नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्वेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे जीवनशैलीचे आजार आणि त्यावरती असणाऱ्या प्रतिबंधात्मक उपायांसाठी केल्या जाणाऱ्या तपासण्या आणि विषयी चर्चा करण्यासाठी प्रख्यात पॅथॉलॉजिस्ट असणारे डॉक्टर अविनाश फडके सर आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेत. तर मी आपली सर्व ओळख करून देतोय डॉक्टर अविनाश फडके सरांची. नमस्कार सर. नमस्ते. डॉक्टर अविनाश फडके सरांचं व्यक्तिमत्व खेळ आता महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रख्यात आहे. कारण अत्यंत अचूक अशा तपासण्या ह्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं श्रेय हे डॉक्टर अविनाश फडके सरांना जातं. आणि त्याचेच एक परिणिती म्हणून मला आवर्जून सांगावंसं वाटतं की सध्या ते SRL डायग्नॉस्टिकचे प्रेसिडेंट आणि मेंटॉर म्हणून कार्यरत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी केलेल्या ह्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल त्यांना विविध प्रकारचे मान सन्मान देऊन पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. त्यातले जरूर काही अवॉर्ड्स मला सांगावेसे वाटतात. त्याच्यामध्ये टाइम्स ऑफ इंडिया ग्रुपकडनं दिलं जाणारं प्रोफेशनल ऑफ इयर अवॉर्ड देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. खास करून हेल्थकेअर एक्सप्रेस अवॉर्ड देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यांच्या लॅबोरेटरीला बेस्ट लॅबोरेटरी अवॉर्ड मिळालेला आहे. ह्या व्यतिरिक्त डिस्टिंग्विश डॉक्टर अवॉर्डही त्यांना IMA कडनं खास करून इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे देण्यात आलेला आहे. इंडिया टुडेच्या सर्व्हेमध्ये त्यांना टॉप पॅथॉलॉजिस्ट म्हणून गौरवण्यात आलेलं आहे. ह्याच्याच बरोबरीने त्यांना मराठी उद्योग भूषण अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला सर्वच प्रेक्षकांना सांगावंसं वाटतं की सध्या डॉक्टर अविनाश फडके हे खास करून प्रेसिडेंट आणि मेंटॉर आहेतच SRL डायग्नॉस्टिक लॅबचे, पण त्याच्याच बरोबरीने ते विविध हॉस्पिटलला आपली सेवा देत असतात. ज्याच्यामध्ये कॅन्सर हॉस्पिटल आहे त्याचे ट्रस्टी आणि गव्हर्निंग बोर्डचे मेंबर म्हणून कार्यरत आहेत. ह्या व्यतिरिक्त BARC म्हणजेच भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरचे ते गेस्ट फॅकल्टी मेंबर आहेत. ह्या व्यतिरिक्त खास करून जो MD पॅथॉलॉजीचा अभ्यासक्रम आहे मुंबई युनिव्हर्सिटीचा त्याच्यासाठी टीचर म्हणूनही ते कार्यरत आहेत. सर, या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला आपल्याला पहिला प्रश्न असा विचारावासा वाटतं की गेल्या काही वर्षांमध्ये विविध आजारांचं स्वरूप बदलतोय. सध्या जे काही जीवनशैलीतले बदल घडलेले आहेत त्यामुळे सर्वप्रथम एक पॅथॉलॉजिस्ट म्हणून कोणकोणत्या स्वरूपातले रुग्ण आपल्याकडे जास्त करून येताना आपल्याला दिसतात, कोणते कोणते आजार घेऊन येताना दिसतात, काय समस्या आहेत ह्या लोकांच्या, काय सांगता येईल? जीवनशैलीचे आजार आपल्या देशात पूर्वी इन्फेक्शियस डिसीज म्हणजे मलेरिया, डेंग्यू, TB हे मोठाले आजार समजले यायचे. ते तर आता आहेतच, पण जीवनशैलीमुळे होणारे आजार आता त्याच्यापेक्षाही जास्त महत्त्वाचे आणि प्रमाणाने जास्त प्रमाणावर आढळून येतात. याच्यामध्ये आपल्याला प्री डायबेटीस, डायबेटीस, PCOS, हायपरटेन्शन, फॅटी लिव्हर आणि अनेक प्रकारचे कॅन्सर असे साधारणतः हे आजार आहेत असं म्हणता येईल. आणि आपल्याला माहिती आहे की याच्यामुळे इतरही अनेक पक्षाघातासारखे आजार तर होऊ शकतात, पण इतरही अनेक गोष्टींवर याचा शरीरात परिणाम होत असतो. या अनुषंगाने मला सर्वच प्रेक्षकांना सांगायचे की आपण स्क्रीनवरती जे नंबर बघत आहात हे SRL डॉक्टर अविनाश फडके लॅबचे हेल्पलाईन नंबर आहेत. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, हे एकंदरीतच आमची सगळी तरुण पिढी आजचा कार्यक्रम बघत आहे. ह्या कोणत्या कोणत्या प्रकारच्या चाचण्या ह्या एकंदरीतच येतात ह्या अंतर्गत, काय सांगता येईल? आपण फास्टिंग शुगर, पोस्ट लंच शुगर, ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन, किडनी फंक्शन टेस्ट, लिव्हर फंक्शन टेस्ट आणि युरिनमध्ये मायक्रोअल्ब्युमिन, क्रिएटिनिन याचा रेशो बघण्याची चाचणी या अत्यंत उपयोगाच्या गोष्टी आहेत. कारण ब्लड प्रेशर किंवा डायबेटीसमुळे जेव्हा काहीही परिणाम किडनीवर होतो तेव्हा छोट्या प्रमाणात प्रोटीन हे युरिनमधनं जायला लागतं आणि त्याची आपल्याला जाणीव होण्यासाठी हे मायक्रोअल्ब्युमिन क्रिएटिनिन रेशो हा अत्यंत उपयुक्त आहे. तसंच आपल्या रक्तामधलं लिपिड्सचं प्रमाण म्हणजे कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड हेही बघणं आवश्यक आहे. तर मी सजेस्ट करेन की ह्या रुग्णगटांनी म्हणजे ज्यांना ब्लड प्रेशर किंवा डायबेटीसचा प्रादुर्भाव आहे किंवा जे प्री डायबेटिक आहेत त्यांनी किडनी फंक्शनच्या ह्या तपासण्या, लिव्हर फंक्शनच्या तपासण्या आणि लिपिडच्या सगळ्या तपासण्या या 14 तासाच्या उपासानंतर करणं हे योग्य ठरतं. आपल्याला फास्टिंग इन्शुलिनही बघता येतं कारण अनेकदा टाईप 2 डायबेटीसमुळे इन्शुलिनचं प्रमाण जास्त असतं आणि त्या रुग्णांना अजून इन्शुलिन देण्यात काही फायदा नसतो. तर त्यांना वेगळ्या प्रकारची औषधं आता नवीन आलेली आहेत ज्याला आपण ग्लिफोसिन म्हणतो किंवा मेटफॉर्मिन म्हणतो,
किंवा ग्लिप्टिन्स म्हणतो की ज्याच्यामध्ये इन्शुलिन न वाढवता डायबेटीस हा कंट्रोल करता येतो. आणि मला आवर्जून सांगावंसं वाटतं की SRL डॉक्टर अविनाश फडके लॅबला खास करून गुणवत्तेचं प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलेलं आहे, ज्याच्यामध्ये विशेष करून खास करून ISO सर्टिफिकेशन आहेच, पण ह्या व्यतिरिक्त खास करून NABL ॲक्रेडिटेशन म्हणजेच NABLचं सुद्धा गुणवत्तेचं प्रमाणपत्र या ठिकाणी मिळालेलं आहे या लॅबला. त्यामुळे अत्यंत अचूक अशा तपासण्या आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहेत सर्वच प्रकारच्या आजारांसाठी. आपल्याला याविषयी अधिक मार्गदर्शन हवं असेल तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती, संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, अर्थातच आपण आता डायबिटीस आणि हाय ब्लड प्रेशरविषयी मार्गदर्शन केलं, तसंच हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी कोणत्या चाचण्या आहेत का? आता हृदयविकाराच्या चाचण्या ह्या 2 प्रकारच्या असतात, ज्याला आपण प्रोग्नॉस्टिक मार्कर म्हणतो. म्हणजे आपल्याला हार्ट अटॅक येण्याच्या आधी हार्ट अटॅकची संभावना वाढलेली आहे का हे बघण्याच्या चाचण्या करणं सगळ्यात महत्त्वाचं असतं. त्याच्यात ज्याला आपण HSCRP म्हणतो, म्हणजे हाय सेन्सिटिव्ह सी रिॲक्टिव्ह प्रोटीन, ही अत्यंत महत्त्वाची चाचणी आहे. तसंच कोलेस्ट्रॉल आपल्याला माहिती आहे, पण दुसरं लिपोप्रोटीन A ही दुसरी चाचणी महत्त्वाची आहे. आणि हल्ली ट्रोपोनिन I याची पण चाचणी ही उपयुक्त मानली जाते, कारण ट्रोपोनिन I हेला पूर्वी आम्ही नुसतं डायग्नोसिससाठी हार्ट अटॅक आल्यावर वापरायचो, पण आता नॉर्मल रेंजमध्ये ते जर पुरुषांच्यात 12च्या वर असेल आणि स्त्रियांच्यात 10च्या वर असेल तर ते ॲबनॉर्मल समजलं जातं आणि मग या पेशंटना योग्य प्रकारे ट्रीटमेंट दिली जाते. तर आपल्याला माहिती असलेल्या लिपिड आणि शुगरखेरीज हाय सेन्सिटिव्ह सी रिॲक्टिव्ह प्रोटीन, ट्रोपोनिन I आणि लिपोप्रोटीन A या चाचण्या ह्या हृदयविकाराची संभावना आहे का हे बघण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. का हार्ट फेल्युअरचं निदान जर करायचं असेल तर त्याच्यासाठी NT-proBNP ही तपासणी अत्यंत उपयुक्त असते. तर त्यामुळे आपल्याला जर का हे असणारे धोके टाळायचे असतील, ज्याच्यामध्ये डायबिटीस आहे, हाय ब्लड प्रेशर आहे, हृदयविकार आहे, किंवा त्याच अनुषंगाने स्ट्रोक सारखी समस्या आहे, पॅरालिसिस सारखी समस्या आहे, तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती, संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, थोडंसं स्ट्रोक पॅरालिसिस विषयी त्यामध्ये सुद्धा काही चाचण्या आपल्याला इंडिकेशन देऊ शकतात का? तर ज्या किडनी फंक्शन टेस्ट, लिपिड टेस्ट आणि हृदयविकार टाळण्यासाठीच्या टेस्ट आपण बघितल्या आणि मायक्रोअल्ब्युमिन क्रिएट रेशो ही टेस्ट बघितली, या सगळ्या आपल्याला स्ट्रोकच्या प्रिव्हेन्शनसाठी तितक्याच उपयुक्त आहेत. आणि डायबेटीसची चाचणीसुद्धा, कारण डायबेटीस आणि ब्लड प्रेशर ही स्ट्रोक येण्याची आणि किडनी फेल्युअरची 2 मुख्य कारण आहेत. आणि या अनुषंगानेच SRL डॉक्टर अविनाश फडके लॅबने काही चाचण्या सुद्धा आज उपलब्ध करून दिलेल्या आहेत सर्वसामान्यांसाठी. याविषयी अधिक मार्गदर्शनासाठी जरूर आपण कॉल करा पुढील नंबरवरती, संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघतात. सर, चाचण्यांविषयी जाणून घेत असताना अर्थातच वेगवेगळ्या कॅन्सरमध्ये वेगवेगळ्या चाचण्या आपण बघतोच, पण एक काही आमच्या प्रेक्षकांसाठी आम्हाला सुरुवातीला काही सांगता येईल का? कारण जे खूप कॉमनली आढळणारे कर्करोग आहेत, स्तनांचा कर्करोग झाला, सर्वायकल कॅन्सर झाला, किंवा पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सर सारखी समस्या आहे, तर PSA सारखी चाचणी आहे. सो ह्याबद्दल आम्हाला अधिक काही सांगता येईल का? आता आपण स्त्रियांविषयी बोलायचं झालं तर सर्वायकल कॅन्सरसाठी पॅप स्मिअर हा रेग्युलरली करायला पाहिजे. पण सर्वायकल कॅन्सरसाठी पॅप स्मिअर आणि HPV DNA ही तपासणी उपलब्ध आहे. ओव्हेरियन कॅन्सरसाठी आपल्याला रक्तामध्ये CA-125 ही तपासणी करता येते. ब्रेस्ट कॅन्सरसाठी ब्लडमध्ये काही तपासणी उपलब्ध नाही आहे, त्यामुळे त्याला आपण सोनोमॅमोग्राफी किंवा मॅमोग्राफी करणं किंवा ब्रेस्टचा MRI करणं ही टेस्ट अत्यंत गरजेची असते. जर आपल्याला साधी मानेत काही स्वेलिंग असेल किंवा थायरॉईडचं स्वेलिंग असेल तर त्याला निग्लेक्ट करू नका. नुसती ब्लडमध्ये थायरॉईडची तपासणी करून हार्मोनची कॅन्सर डिटेक्ट होऊ शकत नसतो, पण ब्लडमध्ये एक थायरोग्लोबिलिन म्हणून चाचणी आहे ज्यांनी कॅन्सरचं सस्पिशन येतं आणि मग त्याचं कन्फर्मेशन करण्यासाठी आपल्याला थायरॉईड स्कॅन किंवा थायरॉईड अल्ट्रासाऊंड करायला लागतो. आणि काही सस्पिशियस एरिया जर मिळाली थायरॉईडमध्ये तर त्याचं फाईन नीडल एस्पिरेशन करून मग आपल्याला त्याचं निदान करता येतं. पुरुषांच्या कॅन्सरमध्ये आपल्याला प्रोस्टेट, तुम्ही म्हटल्याप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं कॅन्सर आहे आणि प्रोस्टेटचं प्रमाण कॅन्सर डिटेक्शनसाठी आपल्याला PSA ही चाचणी उपलब्ध आहे, ज्याचं प्रमाण 4 पेक्षा वाढलं तर प्रोस्टेट कॅन्सरचा धोका असू शकतो. लिव्हर कॅन्सरसाठी आपल्याला अल्फा फिटोप्रोटीन ही तपासणी उपलब्ध आहे आणि पँक्रियाटिक कॅन्सरसाठी CA-19-9 ही तपासणी आपल्याला उपलब्ध आहे.
येस, ह्या विविध प्रकारच्या चाचण्या आपल्याला तर उपलब्ध आहेत. त्याच अनुषंगाने आजचाही जनजागृतीपर कार्यक्रम आहे की कशा रीतीने आपल्याला विविध चाचण्या ह्या जीवनशैलीच्या आजारांपासून वाचवू शकतात. आणि ह्या अनुषंगाने आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, स्त्रियांमध्ये विशेष करून PCOD सारखा जो आजार आहे किंवा PCOS ज्याला म्हटलं जातं, ह्या आजाराचं प्रमाण खूप वाढलेलं दिसतंय. तर ह्याविषयी आम्हाला काय सांगता येईल? हे निदान करताना आपल्याला अल्ट्रासाऊंड एक्झामिनेशन आणि रक्त चाचण्या या दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि रक्त चाचण्यामध्ये मी म्हटल्याप्रमाणे FSH, LH, प्रोलॅक्टिन, टेस्टोस्टेरॉन, फ्री टेस्टोस्टेरॉन, DHEA सल्फेट, कॉर्टिझॉल आणि फास्टिंग इन्शुलिन आणि TSH या तपासण्या करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि मला आवर्जून सांगायचं वाटतं की संपूर्ण मुंबईभर आता शाखा आहेत SRL डॉक्टर अविनाश फडके लॅबच्या. आणि तर जरूर आपण ह्या असणाऱ्या एकंदरीतच तपासण्यांचा फायदा घ्या आणि त्यासाठी कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, जेव्हा आपण हार्मोन्स म्हणतो तेव्हा अर्थातच डोळ्यासमोर सर्वप्रथम थायरॉईडची समस्या येते. आणि थायरॉईड ज्यामध्ये हायपोथायरॉइडिझम हा प्रकार खूप कॉमन झालेला आहे. हा पण जीवनशैलीशी निगडीत आहे का आणि काय एकंदरीतच याच्यामध्ये तपासण्या केल्या जातात, काय सांगता येईल? ज्याला आपण हायपोथायरॉइडिझम म्हणतो तो दोन प्रकारचा असतो. पूर्वी असं समजलं जायचं की तो फक्त आयोडीन डेफिशियन्सीमुळे, पण आता आपल्याला कळतंय की तो एका टाईपचा ऑटोइम्युन आजार आहे. म्हणजे ह्या पेशंटमध्ये काय होतं की तुमचं फ्री T4, फ्री T3 हे कमी साईडला असतं आणि TSH हे 5पेक्षा जास्त असतं. बहुतेक वेळेला TSHचं प्रमाण आधी वाढतं आणि फ्री T3, फ्री T4चं प्रमाण नंतर कमी होतं. त्यामुळे TSH हे डायग्नोसिससाठी असणारी सगळ्यात महत्त्वाची तपासणी आहे. तर थोडक्यात उत्तर द्यायचं झालं तर हायपोथायरॉइडिझमच्या निदानासाठी फ्री T3, फ्री T4 आणि TSH आणि अँटीथायरोग्लोबिलिन आणि अँटीमायक्रोसोमल अँटीबॉडी या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आपण आत्ता जाणून घेतलं डॉक्टर अविनाश फडके सरांकडनं की कशा रीतीने थायरॉईडच्या समस्येसाठी सुद्धा आता अचूक पद्धतीच्या तपासण्या उपलब्ध आहेत, ज्याद्वारे अचूक निदान होऊन आपण त्यावरचे उपचार हे योग्यरित्या घेऊ शकतो. त्यामुळे जरूर आपल्याला कोणत्याही स्वरूपाच्या चाचण्या करायच्या असोत किंवा कोणत्याही स्वरूपाचा आजार असो, आपल्याला सर्वोत्तम स्वरूपाच्या चाचण्या उपलब्ध आहेत SRL डॉक्टर अविनाश फडके लॅबमध्ये. SRL डॉक्टर अविनाश फडके लॅबला क्वालिटीचं प्रमाणपत्र मिळालेलं आहे. दोन्ही ISO सर्टिफिकेशन आहेच, पण NABL एक्रेडिटेशन सुद्धा गुणवत्तेचं प्रमाणपत्र मिळालेलं आहे. त्यामुळे या ठिकाणच्या असणाऱ्या अचूक चाचण्या आता आपल्याला उपलब्ध आहेत. फक्त याचा लाभ घेण्यासाठी आपल्याला कॉल करायचा आहे पुढील नंबरवरती. संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात हा SRL डॉक्टर अविनाश फडके लॅबचा हेल्पलाईन नंबर आहे. ह्याच्यावरती जरूर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ह्या सर्व चाचण्यांचा लाभ घेऊ शकता. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, ह्या अनुषंगाने मला विचारायचं आहे, आपण जीवनशैलीतल्या बदलांविषयी बोलतो आहोत आणि आजारांविषयी बोलतो आहोत. तो एक आपल्याला दिसतं की आजकाल तरुणाईमध्ये खूप शैथिल्य आलेलं आहे. बऱ्याच लोकांना विकनेस असतो किंवा नैराश्य असतं, अनुत्साह असतो, काही काम करावं असं वाटत नाही आणि अशा समस्या बऱ्याच ठिकाणी बघतो. आणि हे सगळं हे व्हिटॅमिन डिफिशियन्सीमुळे होतं का? आणि विशेष करून सध्या गेल्या काही काळामध्ये व्हिटॅमिन D3 विषयी किंवा B12 विषयी बऱ्याच प्रमाणामध्ये उहापोह होतोय. तर ह्याविषयी आम्हाला काय सांगता येईल? आता महेशनी सांगितल्याप्रमाणे थकवा येणं, बोन पेन्स होणं, अशक्तपणा वाटणं, जनरली ज्याला आपण म्हणतो की उत्साह नाही असं वाटणं, असे नॉन स्पेसिफिक सिम्पटम असतात. किंवा B12 डेफिशियन्सीमुळे कधीकधी ॲनिमिया होऊ शकतो. पेशंटला प्लेटलेट काउंटसुद्धा ड्रॉप होऊ शकतो. तर असे विविध प्रकारचे सिम्पटम्स असतात. तर याच्यासाठी रक्तात ही चाचणी करून घेणं एकदा उपयुक्तता अशी असते का याची ट्रीटमेंट करणं अगदी इझी असतं. B12च्या गोळ्या घेणं किंवा इंजेक्शनं घेणं किंवा व्हिटॅमिन D3च्या सॅचे घेणं हे आपल्याला सहज शक्य आहे. आणि ज्यांनी याचं निदान झाल्यावर याची उपचार केल्यावर रुग्णाला पूर्णपणे बरं वाटतं. तर हे सर्व टाळता येणं सहज शक्य आणि ह्यासाठीच खास करून SRL डॉक्टर अविनाश फडके लॅबने काही चाचण्यांची निर्मिती केलेली आहे, ज्या अतिशय सोप्या रीतीने आपल्याला करता येणं शक्य आहे. सर्वसामान्य रुग्णांना परवडणाऱ्या दरामध्ये उपलब्ध आहे. विशेष करून SRL डॉक्टर अविनाश फडके लॅबमध्ये ज्या आता संपूर्ण मुंबईभरच नव्हे तर महाराष्ट्रात आणि देशभरामध्ये आपल्याला सेवा पुरवत आहेत. तर जरूर आपल्याला जर का ह्याविषयी अधिक मार्गदर्शन हवं असेल तर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, अर्थातच ह्या अनुषंगाने खास करून वयाच्या 35 नंतर, पूर्वी आपण म्हणायचो की 50 नंतर टेस्ट करायला हवेत, पण आता असं वाटतं की 35 नंतर चाचण्या करणं आवश्यक आहे. स्त्रियांनी आणि पुरुषांनी दोघांनीही. स्त्रियांनी कोणत्या चाचण्या करायला हव्यात आणि पुरुषांनी कोणत्या चाचण्या करायला हव्यात ज्या आवश्यक आहेत असं आपल्याला वाटतं? 35 नंतर करायच्या चाचण्यामध्ये मी असं म्हणेन की शुगरच्या तपासणीखेरीज
लिपिड प्रोफाईल, लिव्हर प्रोफाईल आणि रिनल फंक्शन टेस्ट हे अत्यंत महत्त्वाच्या चाचण्या आहेत. स्त्रियांनी पॅप्समियर दरवर्षी करायची गरज नाही आहे. जर नॉर्मल रिपोर्ट असेल तर दर 3 वर्षांनी पॅप्समियर करणं, दर 3 वर्षांनी ॲब्डॉमिनल अल्ट्रासाऊंड करणं हे स्त्रियांच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि याच्याचबरोबर उच्च रक्तदाबासाठी पण तपासणी रेग्युलरली करणं हे महत्त्वाचं आहे. पुरुषांच्या दृष्टीने याच चाचण्या म्हणजे डायबेटीससाठी चाचण्या, लिव्हर फंक्शन, किडनी फंक्शन आणि लिपिडची चाचणी, रक्तदाबासाठी रेग्युलर चेकअप करणं हे महत्त्वाचं आहे. तुमचं वय वाढल्यावर इतर चाचण्याची गरज पडते. म्हणजे स्त्रियांचं वय जेव्हा 60च्या पलीकडे जातं तर तेव्हा त्यांना ऑस्टिओपोरोसिसची तपासणी ही अत्यंत महत्त्वाची ठरते. तसंच आपल्या कॅन्सरसाठीच्या ज्या चाचण्या आहेत त्या आयुष्यभर चालू ठेवायला लागतात, पण आपलं वय वाढल्यावर त्यांचं महत्त्व वाढतं. तर पुन्हा 50 नंतर पुरुषांना रेग्युलरली PSCची चाचणी करणं आवश्यक ठरतं. तसंच दोन्ही स्त्री आणि पुरुषांना दर 3 वर्षांनी स्ट्रेस टेस्ट किंवा इकोकार्डिओग्राफी याच्यासारख्या चाचण्या करणं पण महत्त्वाचं ठरतं. म्हणजे स्त्रियांचं वय जेव्हा 60च्या पलीकडे जातं तर तेव्हा त्यांना ऑस्टिओपोरोसिसची तपासणी ही अत्यंत महत्त्वाची ठरते. 50 नंतर पुरुषांना रेग्युलरली PSCची चाचणी करणं आवश्यक ठरतं. एक अमूल्य मार्गदर्शन केलं आपल्याला आता डॉक्टर अविनाश फडके सरांनी की आपल्याला कशा रीतीने ह्या चाचण्या उपयुक्त ठरू शकतात वेगवेगळ्या आजारांच्या निदानांमध्ये आणि त्यांच्या असणाऱ्या प्रतिबंधासाठी सुद्धा. तर जरूर आपल्यालाही जर का कोणत्याही स्वरूपाचा आजार असो किंवा कोणत्याही स्वरूपाची आपली समस्या असो, आपण निराश होऊ नका. आपल्याला जरूर या ठिकाणी मार्गदर्शन उपलब्ध आहे आणि त्यासाठीच हेल्पलाईन नंबर आपण जो स्क्रीनवरती बघत आहात हा जरूर टिपून घ्या. हा SRL डॉक्टर अविनाश फडके लॅबचा हेल्पलाईन नंबर आहे. ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि जरूर ह्या सर्व तपासण्यांविषयी अधिक मार्गदर्शन घेऊ शकता आणि याचा लाभ घेऊ शकता. सर, अर्थातच ह्या अनुषंगाने मला विचारायचं आहे की जी आपल्याकडची जी लॅबमधल्या सिस्टीम्स आहेत, नवीन नवीन सिस्टीम आपण जरूर आणत असता आणि ही टेक्नॉलॉजी सर्वसामान्य रुग्णांना आपण उपलब्ध करून दिलेली आहे. तर एकंदरीतच ह्याची गुणवत्ता जी आहे वाढवण्यासाठी कशा रीतीने आपण प्रयत्न करता, ह्यांची अचूकता जी आहे ती कशा रीतीने निश्चित केली जाते, काय सांगता येईल? मला जर विचारलं की या क्षेत्रात सगळ्यात महत्त्वाच्या 2-3 डेव्हलपमेंट कुठल्या झाल्या तर मी असं म्हणेन की मॉलिक्युलर टेस्ट जी आपण कोविडमुळे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की RT-PCR म्हणजे काय, म्हणजे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज PCR ही तपासणी आता सगळ्यांना माहिती आहे. आता ही मॉलिक्युलर तपासणी ही नुसत्या कोविडसाठी नाही, आपण ही डेंग्यू, मलेरिया, चिकनगुन्या, टायफॉईड, TB, हर्पीज या विविध प्रकारच्या आजारांच्या निदानासाठी, इवन मलेरियाचं निदान हे मॉलिक्युलर मेथडनी आपण करू शकतो. ह्या मॉलिक्युलर चाचण्यांनी या क्षेत्रात खूप क्रांती केलेली आहे आणि त्यामुळे आपलं निदान अचूक तर होतंच, पण पूर्वीप्रमाणे न वेळ घालवता काही आठवडे किंवा काही दिवस न थांबता ते काही तासांमध्ये होऊ शकतं. चाचण्यांची अचूकता तर वाढलेलीच आहे, त्याची गुणवत्ताही वाढलेली आहे, कमी वेळ लागत आहे आणि हे सर्व शक्य आहे ह्या नवीन स्वरूपाच्या टेक्नॉलॉजीमुळे जे आता उपलब्ध आहे आपल्याला SRL डॉक्टर अविनाश फडके लॅबमध्ये, जे संपूर्ण मुंबईभर आपल्याला सेवा देत आहेत. तर जरूर कॉल करा आपण पुढील नंबरवरती, संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, आमच्या प्रेक्षकांना आपल्याला जाता जाता काय सांगायला आवडेल? मला एवढंच सांगायला आवडेल की आजचा जो विषय आहे की जीवनशैलीचे आजार, तर मला सांगायला एवढंच वाटेल की प्रत्येकाने आपला एक्झरसाइज, वजन, रक्तदाब न होण्याची काळजी, आपल्या आहारामध्ये पोटॅशियमचं प्रमाण वाढवणं, सोडियमचं कमी ठेवणं, शुगर कमीत कमी ठेवणं हे पहिल्यापासून पाळलं तर यातले बरेचसे आजार टाळता येतील. आणि ह्याचा परिणाम असा आहे की आपल्या देशामध्ये कॅन्सरचं प्रमाण दरवर्षी 20% वाढतं आहे. आपल्या देशामध्ये डायबेटीसचं प्रमाण आता असं म्हणतात की काही वर्षात इंडिया विल बिकम डायबेटिक कॅपिटल ऑफ द वर्ल्ड. तर आपल्याला प्रगती करायची आहे, आपल्याला नंबर 1 यायचं आहे जगात. आपण पहिल्या 3 इकॉनॉमीजमध्ये जाणार आहोत. पण आपले जर यंग पिढी, आणि आपल्याकडे यंग पिढी आहे तेवढी कुठल्याच इतर देशात नाही आहे, तर या यंग पिढीने जर जीवनशैलीच्या आजारापासून स्वतःला दूर ठेवलं तर ही नुसती यंग पिढी नसताना यंग आणि हेल्दी पिढी राहील. एक मोलाचं मार्गदर्शन आणि एक मोलाचा सल्ला आपल्याला डॉक्टर अविनाश फडके सरांनी दिला, जे खास करून मेंटॉर आणि प्रेसिडेंट आहेत SRL डायग्नोस्टिक लॅबचे. आणि मला आवर्जून सांगावंसं वाटतं की त्यांना विविध प्रकारचे पुरस्कार मिळालेले आहेत, सन्मानित केले गेलेलं आहे. आणि एकंदरीतच मला वाटतं सर्वसामान्य रुग्णांपर्यंत वैद्यकीय सेवा हे ब्रीदवाक्य ठेवून डॉक्टर अविनाश फडके वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. आणि जरूर आपल्यालाही
विविध प्रकारच्या असणाऱ्या ह्या आजारांपासून मुक्तता हवी असेल, जे जीवनशैलीच्या आजारांना दूर ठेवायचं असेल तर जरूर योग्य वेळी योग्य तपासण्या करा. आणि त्यासाठीच हेल्पलाईन नंबर आपण जो बघत आहात स्क्रीनवरती, हा SRL डॉक्टर अविनाश फडके लॅबचा हेल्पलाईन नंबर आहे. आणि जरूर आपण या ठिकाणी फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ह्या सर्व असणाऱ्या तपासण्यांचा लाभ घेऊ शकता.